नुकतीच सावंतवाडी आणि दोडामार्ग विधानसभेसाठी आमसभा झाली. दीपक केसरकर यांच्या या आमसभेमध्ये जर बघितलं, तर दीपक केसरकर यांना घेरण्याचा कुठेतरी प्रयत्न झाल्याचं दिसलं आणि हे जी तू-तू, झाली, ती शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षात यामध्ये झाली. आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी शिंदे सेनेचे संजू परब आहेत, जिल्हा प्रमुख. मला सांगा, का नेमकी अशी तू-तू, शिंदे सेना आणि भाजपमध्ये झाली? काय त्याची कारणं होती? नव्हते म्हणजे आरोग्याच्या विषय चालू होता. एक व्यक्ती अपशब्द बोलला. त्या अपशब्दावर शिवसेनेच्या लोकांनी त्याला थांबवलं. त्याच्यानंतर काही जे तिथे भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांनी तिथं शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना थांबा म्हणून सांगितलं. त्यावर फक्त भासाभासी झाली. असा कोणताही मोठा प्रकार घडलेला नाहीये. त्यामुळे प्रेसमध्ये येताना आमने-सामने नंतर एकत्र आम्ही भेटलो वगैरे आणि एकमेकांचे गैरसमज दूर केले. पण नक्की काय कारण होती? कारण जर बघितलं तर ह्या अनेक वर्षांनी झालेली सभा होती आमसभा. दीपक केसरकरांना कुठेतरी घेरण्याचा काही जाणीवपूर्वक प्रयत्न झाला का? घेण्याचा तुम्ही जर तिथं होता की नाही मला माहिती नाही. असा घेण्याचा काय प्रयत्न झाला नाही. लोकांनी आपले प्रश्न मांडलेत आणि प्रश्न कमी होते. 10-12 जण बोललेत. अशी आमसभा फुल भरली होती. पण लोकांचे प्रश्न तेवढे काही मोठेचे नव्हते. ते दीपक भाईंनी जाग्यावरच सॉल्व्ह केले. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न वैभव नाईक यांनी म्हटलंय, की निलेश राणे हे जे विकास कामं करतायत, ती खरं म्हणजे आपल्याच कारकिर्दीत झालेली होती आणि त्याचं श्रेय कुठेतरी निलेश राणे घेत आहेत. आपण आपल्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात कामं झालेली होती आणि आता निलेश राणेंच्या माध्यमातून जी कामं होत आहेत, ती आपल्या कारकिर्दीत झाली होती, त्याचं भूमिपूजन होतं. वैभव नागा गेंडा आहे आणि त्याला गेंड्याची तातडी आहे. तो आमदार कसा झाला हा संशोधनाचा विषय आहे. सन्माननीय निलेश राणे साहेब 2 वर्ष झाली आहेत आमदार होऊन. आता याचा कुठचा निधी येणार? कोणाला वेडा बनवतोस? जनतेला वेडा बनवतोस. 10 वर्षात सभागृहात तू कधी बोलला नाहीस आणि आता ते सन्माननीय हे आपले निलेश राणे साहेब काम करतायत ते तुला बघवत नाही का? याला आधी पहिल्यांदा वेड्याच्या हॉस्पिटलात पाठवलं पाहिजे. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला नाही आणि आता बोलतोय. तुमचा वाढदिवस होतोय आणि त्या वाढदिवसानिमित्ताने मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातं. संजू परब हे भविष्यातले भावी आमदार म्हणून बघितलं जातं. हे काय सांगाल, की हे तुमचं शक्ती प्रदर्शन आहे? शक्ती प्रदर्शन नाही आहे, ही कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि दरवर्षी सर्व कार्यकर्ते माझा वाढदिवस साजरा करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी या वाढदिवसाला मी उपस्थित राहतो. मला सांगा, पुढच्या भविष्यातली शिंदे सेनेची वाटचाल कशी असेल? कारण जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची सेना यामध्ये चढाओढ आहे. कशा पद्धतीने, कारण जिल्हा प्रमुख म्हणून पुढच्या काळातली शिंदे सेनेची कामगिरी होते? शिंदे सेना असो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, जो तो आपला पक्ष वाढवण्यासाठी धडपडत असतो. भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्यासाठी धडपडते. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी धडपडतोय. त्याच्यामुळे रस्सीखेचायचं काय नाही. रस्सीखेच असली तरच खरी मजा आहे. जर रस्सीखेचच नसली तर काय मजा आहे? धन्यवाद. तर हे होते संजू परब. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.